माझ्याजवळ सोने रुपे काही नाही, पण जे आहे ते तुला देतो. नाझरेतकर येशूच्या नावाने चालू लाग. संत पीटरने पांगळ्या व्यक्तीला उद्देशून उच्चारलेले हे शब्द. ख्रिस्तात हे माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आजचं पहिलं वाचन आणि शुभवर्तमान आपल्याला एक महत्त्वाचा संदेश देत आहे की पुनरुत्थित ख्रिस्त आपल्याला सर्वांग परिपूर्ण अशा प्रकारचं आरोग्य प्रदान करत असतो. पहिल्या वाचनामध्ये परिस्थिती कशी आहे बघा. पेत्र आणि योहान दुपारी 3च्या सुमारास यरुशलेम मंदिरामध्ये प्रार्थना करण्यासाठी जात होते आणि त्यांना सुंदर नावाच्या दरवाजाजवळ एक पांगळा मनुष्य भिक्षा मागत असताना दिसला आणि पेत्रांना आणि योहानाला पाहून त्याला वाटलं की आपल्याला ह्यांच्याकडून काहीतरी भिक्षा मिळेल. परंतु पेत्राजवळ त्याला देण्यासारखं अधिक काहीतरी चांगलं होतं. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने त्याला सांगितलं, उठ आणि चालू लाग. आणि आपल्याला सांगण्यात आलेलं आहे की त्याची पावले आणि घोटे ह्यांच्यात तात्काळ बळ आलं आणि तो उडी मारून उभा राहिला, चालू लागला. तो चालत चालत उड्या मारीत आणि देवाची स्तुती करत त्यांच्याबरोबर मंदिरात गेला. काय नक्की घडलेलं आहे? 3 महत्त्वाच्या गोष्टी घडलेल्या आहेत. पहिली गोष्ट, हा जो मनुष्य आहे तो शारीरिकदृष्ट्या पंगू आहे, दिव्यांग आहे आणि त्याच्या पावलांमध्ये घोट्यांमध्ये बळ आलं, म्हणजे शारीरिकदृष्ट्या तो बरा झाला. दुसरी गोष्ट, हा मनुष्य तिकडे भिक्षा मागत बसलेला आहे, म्हणजे आर्थिकदृष्ट्या सुद्धा कंगाल आहे, परंतु आता त्याला त्याची गरज वाटत नाही. तो उड्या मारीत मंदिरामध्ये जातो. आणि तिसरी गोष्ट घडलेली आहे आणि ती म्हणजे तो त्यांच्याबरोबर मंदिरात गेला, म्हणजे आता ह्या जगामध्ये राहिला नाही तर जगाच्या पलीकडे जाऊन आध्यात्मिक जीवनामध्ये सहभागी झाला. अशा प्रकारचं शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक आरोग्य पुनरुत्थित ख्रिस्त प्रत्येक व्यक्तीला देऊ इच्छितो. सर्वसाधारणपणे तशाच प्रकारची घटना शुभवर्तमानामध्ये आपल्यासमोर सादर करण्यात आलेली आहे. क्लैपा नावाचा एक शिष्य आणि त्याचा साथीदार जेरुसलेम सोडून अम्माऊसच्या वाटेवरती होते आणि त्यांनी मनातून सगळ्या प्रकारची आशा सोडून दिलेली होती. त्याचं वर्णन करण्यासाठी संत लूकने जी पार्श्वभूमी वर्णन केलेली आहे ती प्रतिकात्मक आहे. संध्याकाळची वेळ आहे, सूर्यास्ताची वेळ आहे, जेरुसलेमेपासून ते दूर जात आहेत, त्यांची तोंडे म्लानमुख झालेली आहेत, ते खाली जमिनीकडे पाहत आहेत. अशा प्रकारची एक उदासीन, निराशाजनक परिस्थिती संत लूक आपल्यासमोर सादर करतो. त्या पार्श्वभूमीवरती प्रभू येशू ख्रिस्त त्यांच्याबरोबर वाटचाल करू लागतो, परंतु संपूर्ण प्रवासात त्यांचे डोळे बंद होते असं आपल्याला सांगण्यात आलेलं आहे. त्यांनी त्याला ओळखलं नाही. हे माणसाचं आध्यात्मिक पंगूपण असू शकतं की त्याला परमेश्वर आपल्या जीवनात कार्यरत आहे, आपल्याबरोबर आहे, आपल्यासोबत वाटचाल करत आहे ह्याची साधी जाणीवसुद्धा नसते. आणि मग ज्या वेळेला त्याने शास्त्र वाचनाचा उलगडा करायला सुरुवात केली तेव्हा ह्या शिष्यांच्या अंतःकरणामध्ये आतल्या आत उकळी येऊ लागली. प्रत्यक्ष घरात गेल्यानंतर जेव्हा त्याने भाकर मोडली तेव्हा त्यांचे डोळे उघडले, परंतु त्या क्षणाला येशू अंतर्धान पावला असं सांगण्यात आलेलं आहे. पवित्र मिस्साबलीमध्ये नेमकं हेच होत असतं की ज्या वेळेला शास्त्र वाचन केलं जात असतं तेव्हा आपल्या अंतःकरणाला आतल्या आत उकळी येत असते आणि जेव्हा भाकर मोडली जात असते तेव्हा आपण प्रत्यक्ष प्रभूला पाहत असतो आणि मग त्याला स्वीकारण्यासाठी आपण म्हणत असतो की मी योग्य नाही, परंतु एक शब्द मात्र बोल. माझ्या छताखाली यावेस ह्यासाठी मी योग्य नाही, परंतु केवळ एक शब्द मात्र बोल, माझा आत्मा बरा होईल. म्हणजे हा पुनरुत्थित ख्रिस्त माणसाला सर्वांग परिपूर्ण असं जीवन आणि आरोग्य देऊ इच्छितो. तुम्ही विचार करा की जे शिष्य जेरुसलेमेपासून निघून आपापल्या घरी जायला निघालेले होते त्यांना येशूचा अनुभव आल्यानंतर ते माघारी जेरुसलेमकडे वळतात आणि सर्व प्रेषितांना ही बातमी सांगतात आणि त्या बातमीला
पूरक अशी दुसरी बातमी उपस्थित प्रेषित देखील देतात. प्रभू खरोखर उठला आहे आणि शिमोनाच्या दृष्टीस पडला आहे. आपल्याही जीवनामध्ये पुनरुत्थित ख्रिस्त जर आपल्या दृष्टीस पडायचा असेल तर शास्त्र वाचन, मोडलेली भाकर आणि श्रद्धेची नजर ह्या गोष्टी आपल्याला आवश्यक आहेत. त्या पुनरुत्थित ख्रिस्ताने आपल्याला शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक आरोग्य द्यावं म्हणून त्याच्याकडे प्रार्थना करूया.